So hey guys, कैसे हैं आप सभी लोग? बढ़िया, एकदम बढ़िया है ना? So today we are going to learn present continuous tense. ठीक है, आज अपन present continuous सीखना है. ठीक है, present continuous tense. So this is our second tense, present continuous tense. Affirmative, negative, interrogative आणि double interrogative. आज आपण शिकणार आहे. सॉरी, affirmative आणि negative दोनच. बर, आता present continuous tense. प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स ची ओळख काय होती? फर्स्ट टेन्स ची त, ता, ती, ते, तो. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ची ओळख काय ते बघा. याची ओळख आहे त आहे, त आहे, ती आहे, ती आहे, तो आहे. म्हणजेच याच्या जुळतं मिळतं जरी आलं तरी आपण समजायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो लेट स्टार्ट. आता बघा फॉर्म्युला किती असतात? 4. अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि डबल इंटरोगेटिव्ह. आता अफर्मेटिव्ह, पहिल्यांदा होकारार्थी वाक्याचा आपण फॉर्म्युला बघूया. होकारार्थी वाक्याचा बघूया काय आहे. अफर्मेटिव्हचा फॉर्म्युला आहे बघा, सब्जेक्ट प्लस, आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स त्यामुळे हेल्पिंग वर्ब्स चेंज होणार. सब्जेक्ट प्लस इज, एम, आर प्लस मेन वर्ब ची फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. काय? सब्जेक्ट प्लस मेन वर्ब ची फर्स्ट फॉर्म, सॉरी, सब्जेक्ट प्लस इज एमआर प्लस मेन वर्ब ची फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. आता बघा कसं वाक्य तयार करणार आहे. आता ओळख काय? तो आहे, ते आहे, तो आहे. म्हणजे याची वाक्य कशी असणार आहेत? मी तिकडे जात आहे, तो क्रिकेट खेळत आहे, मी खुर्चीवर बसत आहे, मी मोबाईल बघत आहे, मी व्हिडिओ बनवत आहे, मी तुम्हाला शिकवत आहे, त आहे, ती आहे. कळलं? अशी वाली वाक्य. असं काम जे प्रेझेंट मध्ये कंटिन्युअस आहे, म्हणजे जसं की मी तुम्हाला शिकवत आहे म्हणजे माझं काम वर्तमान काळात लगातार चाललंय. मी तुम्हाला शिकवण्याचं काम लगातार करतोय. कळलं? आता आपण एक वाक्य घेऊ. एक्झाम्पल फर्स्ट. सो एक्झाम्पल फर्स्ट इज, तो इकडे, तो इकडे येत आहे. आता बघा पहिल्यांदा ओळख बघायची. वाक्याच्या लास्टला काय आलं? या वाक्याच्या लास्टला काय आलं? त आहे. त आहे म्हणजे कोणता टेन्स? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता टेन्स कळला. आता वाक्य कसं आहे? होकारार्थी का नकारार्थी? होकारार्थी. लगेच कळते. बर, आता फॉर्म्युला इज मिळती सेंटेन्स. फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय आहे? सब्जेक्ट. आपला आपला सब्जेक्ट काय आहे? तोची इंग्लिश ही. फॉर्म्युला इज बनवायचा. जसं फॉर्म्युला तसं आपला सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब्स, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. बर, आता फॉर्म्युला सेकंड नंबरला हेल्पिंग वर्ब्स आहेत. इज, एम का आर. आता कोणता सोबत लागणार ते बघा. आय लागणार, एम लागणार, आय बरोबर. बर, इज लागणार ही आणि शी बरोबर. बर, आर लागणार यू आणि दे बरोबर. कळलं? हे अशी लागणार. आता बघा तो सब्जेक्ट ही आपला. आता ही बरं काय लागतं? इज. सो हेल्पिंग वर्ब काय ना? इज. सो आता फॉर्म्युला थर्ड नंबरला काय? मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय? मेन वर्ब ये. ये मीन्स इंग्लिश कम. कम प्लस मेन वर्ब काय लावायचे? आयएनजी. मेन वर्ब काय? कम. कम प्लस आयएनजी. झालं? ही इज कमिंग. आता आपला फॉर्म्युला क्लासला काय आहे? ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट आहे का? आहे. काय? इकडे. इकडे इंग्लिश हेअर. ही इज कमिंग हेअर. झालं? ही इज कमिंग हेअर. जस्ट वी हॅव मेड दिस सेंटेन्स. असं वाक्य तयार करायचं आपल्याला फक्त. झालं? हे आपलं वाक्य तयार झालं. आता एवढं झालं आपलं. आता आपण नेगेटिव्ह शिकू. सो तब तक के लिए राइट डाउन. सो नाउ लेट्स लर्न द फॉर्म्युला ऑफ नेगेटिव्ह. आता नेगेटिव्हचा फॉर्म्युला शिकू. व्हॉट इज द फॉर्म्युला? द फॉर्म्युला इज, आता काय फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस, आता फक्त नॉट ऍड होणार, ऍड नॉट. सब्जेक्ट प्लस इज एम आर, इज एम आर. हे सगळं काय? हेल्पिंग वर्ब्स. दीज आर हेल्पिंग वर्ब्स. इज एम आर प्लस, आता काय ना? नॉट प्लस मेन वर्बची फर्स्ट फॉर्म आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. दिस इज आवर फॉर्म्युला. So now I will solve this sentence. Now I am
कंटिन्यूअस मध्ये जरी वाक्य तयार केलं तरी वाक्य बरोबरच येणार. बरं आता प्रेझेंट कंटिन्यूअस मध्ये चालू आहे त्यामुळे प्रेझेंट कंटिन्यूअस मध्ये बनवू, इंडेफिनिट मध्ये पण बनवू. बरं तो प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स नेगेटिव्ह नाही आलाय त्यामुळे फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय आहे सब्जेक्ट. आपला काय सब्जेक्ट काय आहे तोच इंग्लिश. ही इज आम्हाला काय लागतं इज माहिती. बरं नॉट येणार का येणार. बरं आता फॉर्म्युला म्हणजे काय मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय मेन वर्ब इन इंग्लिश कम. ही इज नॉट कम. कम प्लस आता काय आयएनजी झालं. ही इज नॉट कम. फॉर्म्युला लास्टला काय ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट काय इकडेच इंग्लिश हेअर झालं. We have made this sentence. He is not coming here. तो इकडे येत नाही in present continuous tense. But if we will make this sentence in present indefinite tense, then why? Then what? आता जर आपण हे वाक्य present indefinite tense मध्ये केलं तर काय आता काय आन्सर येणार आहे. आता हे वाक्य नेगेटिव्हचं present indefinite tense नेगेटिव्ह. सो आता फॉर्म्युला काय नेगेटिव्हचं present indefinite tenseचा subject plus do does plus not plus main verb ची first form plus object, right? So this is our formula of present indefinite tense negative. आता फॉर्म्युला फर्स्ट नंबरला काय सब्जेक्ट. आपला काय सब्जेक्ट काय तोच इंग्लिश ही. आता हिला काय लागतो डू का डज. फर्स्ट लेक्चर मध्ये शिकलोय आपण. बर ही डज सेकंड लेक्चर मध्ये बर ही डज. फॉर्म्युला थर्ड नंबरला काय नॉट लागणार का हो कारण नेगेटिव्हचाच फॉर्म्युला आणि नेगेटिव्हचाच वाक्य नाही. बर ही डज नॉट. बर फॉर्म्युला फोर्थ नंबरला काय मेन वर्बची फर्स्ट फॉर्म. आपल्याकडे मेन वर्ब काय मेन वर्ब येण्याची इंग्लिश कमची फर्स्ट फॉर्म कम. आता इथे आयएनजी लागणार नाही कारण आपण कोणत्या टेन्स मध्ये बनवतोय प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स. सो आता ही डज नॉट कम. आता फॉर्म्युला लास्टला काय ऑब्जेक्ट. आपल्याकडे ऑब्जेक्ट काय इकडेच इंग्लिश झालं. this is a sentence. So this is present continuous tense and this is present indefinite tense. So what is the difference? You can see that. तुम्ही बघू शकता काय डिफरन्स आहे. आता हे झालं आपला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हे झालं आपलं आजचं लेक्चर. सो तब तक के लिए बाय.